कम्युनिटी लिव्हिंग म्हणाल तर त्याचा फायदा इथे नक्कीच होतो. मी धनंजय भिडे. मी विनोदिनी भेडे. आम्ही 2013 मध्ये पहिल्यांदा आतश्रीबद्दल ऐकलं होतं, पण तेव्हा काही कारणाने जमलं नाही. ते 2021 मध्ये आम्ही घर घेतलं. 18 मध्ये बुक केलं, 21 ला आम्हाला पोझेशन मिळालं आणि 22 मध्ये आम्ही इकडे राहायला आलो. आल्यापासून आम्ही काही दिवस प्रथम नव्या मुंबईमध्ये आम्ही प्रथम राहत होतो, तिथे जात येत होतो. पण आता आम्ही कायम इकडेच राहतो. याचं कारण तुमच्या लक्षात येईलच. मुख्य असं झालं की मला एक मुलगी आहे, ती परदेशी स्थायिक झालेली आहे आणि त्यामुळे आम्हाला एकटेपणा आला. आणि त्या एकटेपणामध्ये तरुण पिढी ही आपल्याबरोबर हल्ली सामाजिक कारणांमुळे नसते. तरुण पिढीच्या वेगाशी आपण कोपअप करू शकत नाही आणि त्यामुळे आपल्या वयाच्या लोकांबरोबर राहावं की ज्यांचे विचार आणि एकूण सामाजिक सगळे हे आपल्यासारखं आहे, याची आम्हाला इथे परिपूर्ती झाली. आमच्यासारखेच लोक विचाराचे, आर्थिक परिस्थितीचे आम्हाला इथे मित्र म्हणून मिळाले, त्यामुळे आम्ही आनंदात इथे राहत आहोत. इथे राहणारे सगळे मिळून मिसळून असतात. अनेक ॲक्टिव्हिटी होतात, वाढदिवस साजरे होतात, गाण्याचे कार्यक्रम होतात, ट्रिप होतात. आम्ही दर महिन्यातनं आता काही महिने एकदा जेवायला जातो एकत्र. त्यामुळे इथे वेळ जात तसा चांगला जातो. पण एकंदर कम्युनिटी लिव्हिंग म्हणाल तर त्याचा फायदा इथे नक्कीच होतो. मुख्य म्हणजे तरुणपणात आजूबाजूला बघायला कुठे वेळच नव्हता. सांसारिक जबाबदाऱ्या त्याच्यामध्ये आम्ही इतके गुरफटलेलो होतो की वयाच्या अशा ह्या अवस्थेचा आम्ही विचार केलेला नव्हता. पण जेव्हा हा विचार केला तेव्हा आम्हाला हा उत्तम पर्याय मिळाला अथश्रीचा. आम्ही अथश्री सिनर्जीमध्ये बुकिंग केलं, कारण आमचं जास्त आयुष्य नव्या मुंबईत गेलेलं आहे आणि नव्या मुंबईला जवळ आणि एकूणच हायवे वगैरे सगळ्या ह्या परिस्थितीला आम्हाला योग्य असं हे अथश्री सिनर्जी वाटलं आणि अथश्री सिनर्जीमध्ये आम्ही बुकिंग केलं आणि अथश्री सिनर्जीमध्ये 22 सालापासून आम्ही राहायला आलो. मस्त छान आहे सगळं.